मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 4 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। जरांगेंना मारण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून सुरक्षेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे। पंकजा मुंडे, नारायण कुचेंनी जरांगेंना सुरक्षा पुरवण्याबाबत पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं होतं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही प्रमाणात पोलीस सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 4 अतिरिक्त पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी बंदोबस्तासाठी देण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर ज्या ठिकाणी जरांगे पाटील आंतरवालीचे सरपंच तारक यांच्या निवासस्थानामध्ये राहतात त्या ठिकाणी सुद्धा एक रायफलधारी पोलीस कर्मचारी जो आहे तो या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे। एकूण 2 रायफलधारी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आता यानंतर तैनात असणार आहे आणि एकूणच जरांगे पाटलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सुरक्षा महत्त्वाची आहे। खरं तर काल आमदार नारायण कुचे यांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केलेली होती आणि त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सुद्धा यावेळी सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन त्यांना दिलं होतं। त्यानंतर हा सारा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जरांगे पाटील यांच्यासोबत नेहमी जी स्कॉटिंगसाठी गाडी असते ती तर रेग्युलर राहणारच आहे, परंतु या ठिकाणी 4 पोलीस कर्मचारी जे आहेत ते अतिरिक्त या ठिकाणी राहणार आहेत आणि 2 रायफलधारी जवान जे आहेत ते यानंतर आता तैनात राहणार असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, आंतरवाली।